मराठीच्या लेक्चर सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपलं तिसरा त्या ठिकाणी टॉपिक स्टार्ट होत आहे, ते म्हणजे सर्वनाम। आणि सर्वनाम हे जरी लहान असलं तरी परीक्षेमध्ये याचे प्रश्न त्या ठिकाणी पडलेले असतात आणि पूर्णपणे सर्वनामाची रिव्हिजन होणारे प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसतात। सर्वनामावरचा प्रश्न आपला त्या ठिकाणी चुकला पाहिजे नाही किंवा सर्वनामावरचे संभाव्य ज्या प्रकारचे प्रश्न पडू शकतात किंवा पडणार आहेत किंवा सर्वनामांचे किती प्रकार पडतात या संदर्भातली सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वनामावरचे काही सराव प्रश्न सुद्धा आपण या लेक्चर सिरीज मध्ये घेणार आहोत। जेवढे पण आता संभाव्य जे प्रश्न चालू आहेत हे प्रश्न त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांची लवकरच परीक्षा आहे किंवा जे समोर परीक्षेला जाणार आहेत आणि एक प्रॅक्टिस पाहिजे किंवा MCQ ची प्रॅक्टिस पाहिजे किंवा संभाव्य प्रश्नाचा अंदाज पाहिजे की परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी पडू शकतात, त्याचा एक प्रयत्न आपण केलेला आहे। ते प्रश्न संभाव्य प्रश्न तुम्हाला आपल्याला या लेक्चर सिरीज मध्ये त्या ठिकाणी पडलेले पाहायला भेटतील। सर्वनाम हे चॅप्टर कोणतं आहे तर नामानंतर नामाची पुनरावृत्ती नावामध्ये येणारं टाळण्यासाठी ज्या गोष्टीचा आपण वापर करतो ते म्हणजे सर्वनाम आहे। आणि मग या सर्वनामावरती कशा पद्धतीचे प्रश्न पडतात ते बघू। शब्दाची विकारी जात आहे, त्यानंतर शब्दाची नामानंतर 2 नंबरची जात आहे ती आहे म्हणजे सर्वनाम। सर्वनामावरती कशा पद्धतीचे प्रश्न पडतात ते आपण बघूया। सर्वनामावरचा पहिला प्रश्न बघूया की जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामाच्या ऐवजी वापरलेले हे असतात त्यांना रिकामी जागा काय म्हणतात, त्यांना सर्वनाम असे म्हणतात। मी आताच एक्सप्लेन करते। नाम जर मी समजा म्हटलं की राम शेतात जात आहे, राम शेत नांगरत आहे, तो शेताला पाणी देत आहे, मग मधात राम 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 प्रत्येक वेळी त्या एकाच नावाचा उच्चार करणं शक्य होत नाही। त्या नावाच्या उच्चाराची पुनरावृत्ती टळली पाहिजे म्हणून त्याच्या जागी त्याचं सर्वनाम म्हणून वापरल्या जातं की जसा राम शेतात जातो, तो शेत नांगरतो, तो शेताला पाणी देतो, तो काम करणार आहे, मग रामाच्या ऐवजी जो तो वापरतो त्याला सर्वनाम म्हणतात। सर्वनामांच्या ऐवजी नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जी शब्दाची जात वापरली जाते त्या शब्दाच्या जातीला सर्वनाम असे म्हणतात। मग जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामाऐवजी येतात त्यांना असे म्हणतात। असे म्हणजे काय म्हणतात? सर्वनाम असे म्हणतात। काय म्हणतात? सर्वनाम म्हणतात। या प्रश्नाचं उत्तर आपलं 2 नंबरचं आहे। पुढचा प्रश्न बघू आपण कशा पद्धतीचा आहे तर तृतीय पुरुषी सर्वनाम कोणते? तृतीय पुरुषी सर्वनाम कोणते आहे? आता तृतीय पुरुषी म्हणजे काय? सर्वनामामध्ये पुरुषवाचक सर्वनामामध्ये एक असतं की एक बोलणारा व्यक्ती असतो, एक ऐकणारा व्यक्ती असतो आणि एक ज्याच्याबद्दल संभाषण करतोय तो तिसरा व्यक्ती असतो। मग आता तृतीय पुरुषी सर्वनाम कोणते तर ती हे तृतीय पुरुषी सर्वनाम आहे। तुम्ही, तू किंवा आम्ही हे तृतीय पुरुषी सर्वनाम नाही। ती, तो, ते, त्या हे तृतीय पुरुषी सर्वनाम आहेत। बाकीचे तृतीय पुरुषी सर्वनाम त्या ठिकाणी नाहीत। पुढचा प्रश्न बघू आपण कशा पद्धतीचा आहे तर रोहित हा चांगला खेळाडू आहे। अधोरेखित शब्दाची ही जात ओळखा। कोणत्या अधोरेखित शब्दाची? हा अंडरलाइन कशाच्या खाली आहे किंवा अधोरेखित कशाला केलेला आहे त्या ठिकाणी हा ला अंडरलाइन केलेला आहे की रोहित हा चांगला खेळाडू आहे। अधोरेखित शब्दाची जात ओळखा। सर्वनाम आहे पण कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे? दर्शक सर्वनाम आहे, संबंधी सर्वनाम आहे, प्रश्नार्थक सर्वनाम आहे की प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे? तर हे दर्शक सर्वनाम आहे। दर्शक सर्वनामे कोणती असतात? दर्शक सर्वनाम हे सर्वनामाच्या प्रकारांमधलं 2 नंबरचं नाव आहे ज्याच्यामध्ये जवळच्या किंवा दूरच्या वस्तू दाखवण्यासाठी दर्शक सर्वनामांचा वापर करतात। जर आपल्याला जवळची वस्तू दाखवायची असेल, जवळची, तर हा, ही, हे, ह्या हे दर्शक सर्वनाम वापरतात। जर दूरची वस्तू आपल्याला वापरायची असेल, दूरची जर आपल्याला एखादी वस्तू दाखवायची असेल, गोष्ट दाखवायची असेल, व्यक्ती दाखवायची असेल तर आपण त्याच्यासाठी तो, ती, ते आणि त्या
हे सर्वनाम वापरतो. मग हे जवळची गोष्ट वापरण्यासाठी तरी दर्शक सर्वनाम आहे, दूरची गोष्ट वापरण्यासाठी दाखवलं तरीही दर्शक सर्वनाम आहे. मग रोहित हा चांगला खेळाडू आहे हा विचारलं म्हणजे दर्शक सर्वनाम आहे, नक्कीच तो जवळ उभा असेल म्हणून त्यांनी ते स्टेटमेंट त्या ठिकाणी केलेलं आहे. समोरचा प्रश्न बघू आपल्याला. दर्शक सर्वनाम आपल्याला कळले असतील. परीक्षेमध्ये आपल्याला दर्शक सर्वनामावरती प्रश्न त्या ठिकाणी पडलेले दिसतात की जवळचं दूरचं दर्शक सर्वनाम कोणतं आहे. सपोज मी तुम्हाला आता एक असं म्हटलं की दूरच्या खांब्याजवळ एक झाड आहे. वाक्य बघा काय आहे, दूरच्या खांब्याजवळ एक झाड आहे. कुठं आहे? दूरच्या. बरोबर आहे. दूरच्या खांब्याजवळचं झाड जर आपल्याला दाखवायचं असेल तर आपण काय म्हणू शकतो, ते एक खांब्याजवळचं झाड काय की कसं आहे, दूर. आपण म्हटलं त्या टेबलावर एक बॉटल आहे म्हणजे कशी जवळ आहे, ती बॉटल आहे. बरोबर आहे. जवळ असेल तर ही हे ह्या, दूर असेल तर तो ती ते त्या. अशा पद्धतीने आपण दर्शक सर्वनामांचा वापर या ठिकाणी करू शकतो आणि दर्शक सर्वनामांवरती आपल्याला अशा प्रकारे प्रश्न पडलेले त्या ठिकाणी दिसतात. चौथा प्रश्न बघूया आपण कशा पद्धतीचा आहे. स्वतःहून त्यांनी पुस्तक दिले. वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. आता अधोरेखित कशाला केलेला आहे? स्वतःहून याला अधोरेखित केलेला आहे. बरोबर आहे. आणि ज्याच्या खाली अंडरलाईन केलेली आहे किंवा अधोरेखित केलेली आहे त्याचा सर्वनामाचा प्रकार ओळखा. स्वतःहून हे सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम आहे. कारण स्वतः हे दुसऱ्यासाठी वापरत नाही, तिसऱ्या व्यक्तीसाठी वापरत नाही, आपल्यासाठी वापरतो आपण. मग सर्वनामाचा सर्वात शेवटचा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम. आत्म म्हणजे कोणासाठी? स्वतःसाठी वापरलं त्यालाच म्हणतो आपण निजवाचक सर्वनाम किंवा त्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी एक म्हणजे आत्मवाचक किंवा निजवाचक सर्वनाम आणि स्वतःवाचक सर्वनाम. मग याच्यामध्ये कोणकोणते सर्वनाम येतात? याच्यामध्ये सर्वनाम येणार आहे एक म्हणजे स्वतः, दुसरं म्हणजे आपण आणि तिसरं म्हणजे निज. म्हणजे ज्याच्यापासून नाव आहे हे 3 सर्वनाम आपल्याला असल्याचे पाहायला मिळतात. मग स्वतःहून कोणासाठी वापरलेलं सर्वनाम आहे? स्वतःसाठी. बरं, स्वतःसाठी वापरलो तर एक वचनातच वापरतो आपण नक्की. स्वतः म्हणजे एकच व्यक्ती असतो. बरोबर आहे. स्वतः हे एक वचनामध्ये वापरतो. स्वतःसाठी वापरतो. सर्व लिंगी आहे, स्त्री पुरुष सर्व लोक आपल्यासाठी ते सर्वनाम वापरू शकतात. मग स्वतः, आपण, निज हे आत्मवाचक, निजवाचक, स्वतःवाचक सर्वनाम आहेत. आणि हे जर आपल्याला वाक्यामध्ये कुठेही दिसले तर त्याला बेशक खाली ऑप्शन मध्ये आत्मवाचक, निजवाचक किंवा स्वतःवाचक सर्वनाम म्हणून आन्सर वरती टिक करायचं आणि स्वतःचा 1 मार्क त्या ठिकाणी मिळवायचा. पुढचा प्रश्न बघू आपण कशा पद्धतीचा आहे. समजा याच्यामध्ये आपण एक हे बघितलं की दुसऱ्या पद्धतीचा आणखीन कसा प्रश्न पडू शकतो. मी म्हटलं पक्षी निजगृही जात आहेत. पक्षी निजगृही जात आहेत. मग आता मी इथं अंडरलाईन केलं परत की अधोरेखित शब्दाची जात ओळखा किंवा खालील वाक्यातील सर्वनाम कोणते आहे? निज कोणते सर्वनाम आहे? आत्मवाचक सर्वनाम आहे, निजवाचक सर्वनाम आहे, स्वतःवाचक सर्वनाम आहे. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेला पडलेले त्या ठिकाणी पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न बघू आपण कशा पद्धतीचा आहे. 5 नंबर. ज्यांची खावी पोळी त्यांची वाजवावी टाळी. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता आहे? आता अधोरेखित कशाला केलेला आहे? अधोरेखित केलेला आहे ज्यांची.
बरोबर आहे. आणि सर्वनामाचा प्रकार ओळखला. मग दर्शक ना सर्वनाम आहे का, संबंधी सर्वनाम आहे का, प्रश्नार्थक आहे का, सामान्य आहे का? आता मी तुम्हाला दर्शक सर्वनाम सध्याच सांगितले की हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या, म्हणजे नक्कीच दर्शक सर्वनाम नाही. इथं आपला ऑप्शन कटला. बरोबर आहे. एक तर संबंधी असेल, एक तर प्रश्नार्थक असेल, एक तर सामान्य असेल. मग आन्सर काय येते आपलं? संबंधी सर्वनाम आहे. संबंधी सर्वनाम आहे म्हणजे काय? ज्या वाक्यामध्ये पहिल्या गोष्टीच्या संदर्भासाठी दुसरं सर्वनाम वापरलेलं असतं त्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम असे म्हणतात. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, जो हाजीर तो वजीर, जो तो, हे सर्वनाम वाक्यामध्ये येतात. जो आल्याशिवाय तो येणार नाही. कशा पद्धतीने यायचे? संबंधी सर्वनामामध्ये कोणकोणते सर्वनाम आहेत? जो, तो. संबंधी सर्वनामामध्ये ज्याला आपण मूळचे संबंधी सर्वनाम असं म्हणू, पहिले म्हणजे मूळचे संबंधी सर्वनाम, त्याच्यामध्ये येते जो, जी, जे आणि ज्या. बरोबर आहे. जो, जी, जे, ज्या यांच्यासाठी वाक्यामध्ये समोर जर तो, ती, ते, त्या हे दर्शक सर्वनाम आले तर त्यांना संबंधी सर्वनाम असे म्हणतात. मग आलं का पहा बरं? ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, जो, तो. आलं बरोबर? आपल्या इकडे दिलेले आहेत ज्या, त्या. बरोबर आहे. संबंधी सर्वनामाचा वापर असा केलेला आहे. याला जो, तोला दर्शक सर्वनाम सुद्धा म्हणतात. दर्शक, पण हे संबंधी सर्वनामाच्या जागी वाक्यात पुढे आलेले असतात, म्हणून यांना आत्मसंबंधी सर्वनाम सुद्धा म्हणतात. संबंधी सर्वनामाच्या जागी वापरलेले असतात म्हणून यांना आपण संबंधी सर्वनाम असं समजतो. 3 नंबरचा प्रकार आहे हा सर्वनामाचा. पुढचं वाक्य बघू कसं आहे. तर मराठी व्याकरणामध्ये एकूण किती मूळ सर्वनामे आहेत? बरोबर आहे. नावं मराठी व्याकरणामध्ये अनगिनत आहेत. विशेषण मराठी व्याकरणामध्ये अनगिनत आहेत. क्रियापदाचे मूळ धातू तरी ठरलेले आहेत. क्रिया विशेषण ठरलेले आहेत. शब्दयोगी अवयव, उभयानयोगी अवयव ठरलेले आहेत. पण त्याच पद्धतीनं जर आपण सर्वनाम बघितलं तर अनगिनत असे सर्वनाम नाहीयेत. मराठी भाषेमध्ये लिमिटेड सर्वनाम आहेत. मग मराठी व्याकरणामध्ये किंवा मराठी भाषेमध्ये एकूण किती सर्वनाम आहेत? तर 9 सर्वनाम आहेत. मग आता कोणकोणते आहेत मूळचे 9 सर्वनाम? एक म्हणजे मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण आणि स्वतः. हे 9 सर्वनाम आपल्याला मराठी भाषेमध्ये आहेत, मराठी व्याकरणामध्ये आहेत. हे 9 सर्वनामांच्या बाहेर आपल्याला सर्वनाम नाहीत. एकूण 9 सर्वनाम आहेत. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. हे कुठलंही सर्वनाम दिसलं समजून चालायचं. त्या ठिकाणी सर्वनाम याच्या बाहेरचा कुठला शब्द सर्वनाम म्हणून आपल्याला वापरता येणार नाही. पुढचं बघू आपण. खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंग वचनानुसार बदलत नाहीत? आता 9 सर्वनाम आहेत, त्याच्यापैकी काही सर्वनाम लिंग वचनानुसार बदलतात, काही सर्वनाम लिंग वचनानुसार बदलत नाहीत. बरं, सर्वनामांना स्वतःचं लिंगवचन नसतं. जे नामाचं लिंगवचन आहे ते सर्वनामाचं लिंगवचन असतं. आता बघू, खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगवचनानुसार बदलत नाही? उत्तर आहे आपलं 1 नंबरचं. स्वतः हे लिंगवचनानुसार बदलत नाही. ते एकवचनी स्वतःसाठी वापरतो आपण. स्त्री असो, पुरुष असो, नपुंसक लिंगी असो, उभयलिंगी असो, बहुलिंगी असो, सगळे लोक त्या स्वतःसाठी वापरू शकतात. मी हे बदलतं. बरं, लिंगानुसार नाही बदलणार पण वचनानुसार बदलतं. मी, आम्ही. त्याच्यानंतर तू, तुम्ही. त्याच्यानंतर हा बदलतं. हा, ही, हे आणि ह्या. लिंग आणि वचना दोन्हीनुसार बदलतं. मग आता मराठी भाषेमध्ये एकूण 9 सर्वनाम आहेत, हे आपण आधीच बघितलं. मग त्याच्यामध्ये लिंग आणि वचनानुसार बदलणारे आहेत का? हो. एकूण मराठी भाषेमधले 3 सर्वनाम असे आहेत की जे लिंग आणि वचन दोन्हीनुसार बदलतात. त्याच्यामध्ये तो, हा आणि जो हे सर्वनाम लिंग वचनानुसार बदलतात. आणि 5 सर्वनाम अशी आहेत जे फक्त वचनानुसार बदलतात. त्याच्यामध्ये तो, हा, जो, मी आणि तू. मी आणि तू हे 5
सर्वनाम असे आहेत जे वचनानुसार त्या ठिकाणी बदलतात. पुढचा प्रश्न बघू आपण कशा पद्धतीचा आहे. आम्ही सर्वजण सहलीला जातो. आम्ही सर्वजण सहलीला जातो यापैकी अधोरेखित शब्दाचे एक वचन ओळखा. इथं लिहिलं मी आम्ही, इथं आहे अधोरेखित. आम्ही सर्वजण सहलीला जातो. कसं आहे, एक वचनामध्ये यामध्ये असलेला शब्द एक वचनामध्ये आहे की अनेक वचनामध्ये आहे आपल्याला ओळखायचा आहे. आम्ही सर्वजण सहलीला जातो यापैकी अधोरेखित शब्दाचे एक वचन काय आहे ते ओळखा. मग आम्हीचं एक वचन काय आहे? मी. बरं, आम्ही हा अनेक वचनी जरी असला तरी त्याचा वाक्यामध्ये दोन पद्धतीने वापर असतो. एक म्हणजे आम्ही आपण स्वतःसाठी वापरू शकतो. बरोबर आहे, राजे महाराजे बोलत असताना काय म्हणतात? आम्ही या शब्द स्वतःसाठी मी या शब्दाचा वापर करत नाहीत, ते आम्ही या शब्दाचा वापर करतात. बरोबर आहे. आणि कधी कधी खूप साऱ्या लोकांसाठी सुद्धा आपण आम्ही या शब्दाचा वापर करतो. मग कधी कधी कळत नाही की आम्ही हा कधी एकवचनी आहे, आम्ही हा कधी अनेक वचनी आहे. आम्हीचं एकवचनी रूप नेहमी मी असणार आहे, पण आम्ही सुद्धा दोन पद्धतीने. इथं आलेला आम्ही हा अनेक वचनी आहे, अनेक वचनी आहे. का बरं? आम्ही नंतर सर्वजण आलं म्हणजे त्याने सांगितलं खूप सारे लोक, आम्ही एक नाही. म्हणून जर मी म्हटलं असतं की आम्ही सहलीला जातो किंवा आम्ही हे काम करत नाही, मग स्वतःसाठी वापरू शकतो आपण. राजे महाराजे किंवा आपल्यातले लोक जे आहेत बोलताना आपण स्वतःसाठी आम्ही हे शब्द वापरू शकतो. आम्ही नंतर जर सर्वजण त्याच्यामध्ये समाविष्ट होतात असा शब्द आला नाही तर ते नक्कीच एक वचनी असेल, स्वतःसाठी वापरलेलं असेल. पण आम्ही नंतर मात्र सर्वजण किंवा सर्वांना सामावून घेणारा शब्द आलेला असेल तर ते नेहमी अनेक वचनी असेल. पुढचा प्रश्न बघू आपण कशा प्रकारचा आहे. मी गावाला जात आहे वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. कुठलं सर्वनाम आहे? मी गावाला जात आहे या वाक्यामध्ये कोणतं सर्वनाम आहे? या वाक्यामध्ये मी हे सर्वनाम आहे. सर्वनामाचा प्रकार कुठला आहे? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. आता सर्वनामाचा मी सांगितलं तुम्हाला, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम. तसं पुरुषवाचक सर्वनाम सुद्धा एक प्रकार पडतो. याच्या तीन प्रकार पडतात. एक प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, त्याच्यामध्ये येतो प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. दुसरं म्हणजे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आणि तिसरा म्हणजे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. बरोबर आहे. जो बोलणारा व्यक्ती स्वतःसाठी वापरतो तो म्हणजे मी. बरोबर आहे, किंवा आम्ही. बोलणारा व्यक्ती स्वतःसाठी काय वापरतो? मी किंवा आम्ही. म्हणजे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. बोलणारा व्यक्ती ज्याच्याशी बोलतो, संवाद साधत आहेत दोन लोक, दोन मित्र संवाद साधत आहेत, दोन मैत्रिणी संवाद साधत आहेत. काय बोलणारा व्यक्ती जो आहे म्हणतो ना, समजा आपण म्हटलं की मी काल क्लासला आलोच नव्हतो, तू आला होता काय? मग समोरच्याला काय संबोधून राहिला होता? तो तू. मग द्वितीय व्यक्तीला काय म्हणणार आहे? तो एक तर तू, दुसरं तुम्ही. बरोबर आहे. मग तो आलाच नव्हता किंवा ती आलीच नव्हती. बरं, दोन लोकांच्या संवादामध्ये तिसरी व्यक्ती असते जे हजर नसतील तिच्याबद्दल आपण बोलून राहिलो. बरोबर, तिसरी व्यक्ती. बरोबर, त्रिकूट जर असलं, एका मैत्रिणींचं त्रिकूट असलं, दोन जण तिसरी हजर नसली त्याच्याबद्दल जे काही बोलतात, ती हजर असते का? नाही. तुला माहित नाही, ती नोट्स देत नाही, पेन देत नाही, पेन्सिल देत नाही, अभ्यास किती केला सांगत नाही, ती हजर आहे का? नाही. हजर असताना आपण बोलू शकत नाही, हजर नसताना बोलतो. मग कोणाबद्दल बोलतो? तिसऱ्या व्यक्तीबद्दल. तिच्यासाठी नाव घेतो का डायरेक्ट? नाही, सर्वनामाचा वापर करतो. मग तिसऱ्या व्यक्ती, तृतीय व्यक्तीबद्दल बोलत असून सर्वनामाचा वापर करतो असू तर तो, ती, ते, त्या या सर्वनामांचा आपण त्या ठिकाणी वापर करतो. मग प्रथम पुरुषी सर्वनाम, द्वितीय पुरुषी सर्वनाम आणि तृतीय पुरुषी सर्वनाम असे तीन पुरुषवाचक सर्वनामाचे प्रकार त्या ठिकाणी पडतात. खालीलपैकी कुठले सर्वनाम सर्व काळी, खालीलपैकी कुठले सर्वनाम सर्व काळी, सर्वलिंगी, सर्ववचनी वापरले जाते? आपण हे सर्वनाम आहे जे सर्व काळी, सर्वलिंगी आणि सर्ववचनी वापरले जाते. आपण हे सर्वनाम आपण स्वतःसाठी म्हणू शकतो. आपण हे सर्वनाम आपण द्वितीय पुरुषवाचक म्हणूनही म्हणू शकतो. आपण हे सर्वनाम आपण तृतीय पुरुषवाचक म्हणूनही म्हणू शकतो. मी गेलो होतो, आपण आलाच नाही. मी स्वतःसाठी वापरलं, समोरच्यासाठी आपण वापरलं. बरोबर आहे. तुला सांगतो, मी गेलो होतो, तूही आला होता आणि आपण आलाच नाही, तिसऱ्यासाठी वापरू शकतो. आणि बरं,
असं ठरलेलं आहे का स्त्रीसाठी वापरावं, पुरुषासाठी वापरावं, नपुंसकलिंगीसाठी? नाही. सर्व काळी, सर्व वचनी, सर्व पुरुषी आपण हे सर्वनाम वापरण्यात येतं. पुढचा प्रश्न बघू आपण कशा पद्धतीचा आहे. खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा. आता आपण दर्शक सर्वनाम बघितले, दूरची वस्तू, जवळची वस्तू. खालीलपैकी दर्शक सर्वनाम कोणते? मी दर्शक सर्वनाम नाही, कोण दर्शक सर्वनाम नाही, आपण दर्शक सर्वनाम नाही, मग काय आहे? तो हे दर्शक सर्वनाम आहे. तो कोणता आहे? दूरचं दर्शक सर्वनाम, दर्शक सर्वनाम. पुढचा प्रश्न बघूया. या जगात कुणीही कुणाचं नसतं. या जगामध्ये कुणीही कुणाचं नसतं. वरील वाक्यात कोणत्या प्रकारचे सर्वनाम आलेले आहे? आता दर्शक सर्वनाम आपण शिकलो नाहीत, संबंधी सर्वनाम शिकलो नाही, आत्मवाचक सर्वनामही शिकलो नाही, मग काय आन्सर असेल? अनिश्चित सर्वनाम. आता याला अनिश्चित का बरं म्हणतात माहिती आहे का? या जगामध्ये कुणीच कुणाचं, कुणीही कुणाचं नसतं. कोण नसतं, कुणाचं नसतं. कोणाबद्दल बोलून राहिले, कशाबद्दल बोलून राहिले सांगता येतं का? नाही. कुणी या जगामध्ये कुणीही कोणाला काही बोलू नये. बरं, कुणी बोलू नये, कोणाला बोलू नये, अनिश्चित आहे. कोणाबद्दल बोलून राहिलो ही सांगता येत नाही, कोणत्या विषयाबद्दल बोलून राहिलो ही सांगता येत नाही. जेव्हा अनिश्चितता असते तेव्हा त्याला अनिश्चित सर्वनाम किंवा सामान्य सर्वनाम असं म्हणतात. सामान्य सर्वनाम असे म्हणतात. अशा सर्वनामाच्या वाक्याच्या शेवटी नेहमी पूर्णविराम येतो. कोण, काय, कोणी, कोणा, कोण, कोणी हे शब्द आपल्याला याच्यामध्ये दिसतात. कोणाच्या जागी हे सर्वनाम वापरलेलं आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही. बरं, वाक्याला नेमकं काय म्हणायचं आहे हे आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही. त्याला अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघू आपण कशावर. सर्वनामाचे मुख्य किती प्रकार पडतात? सर्वनामाचे एकूण 6 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 6. त्याच्यामध्ये एक म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनाम ज्याचे मी आताच एक्सप्लेन केले. प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक, तृतीय पुरुषवाचक. त्याच्यानंतर 2 दर्शक सर्वनाम, जवळची वस्तू, दूरची वस्तू. त्याच्यानंतर 3 संबंधी सर्वनाम, संबंधी सर्वनाम. त्याच्यानंतर 4 त्याच्यामध्ये प्रश्नार्थक सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम. 5 म्हणजे अनिश्चित सर्वनाम आणि 6 म्हणजे आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम. बाकीचे सगळे तुम्हाला सांगितले. प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय? प्रश्नार्थक सर्वनाम 2 आहेत. कोणते कोणते? कोण आणि काय. प्रश्नार्थक सर्वनाम किती आहेत? 2 प्रश्नार्थक सर्वनाम आहेत बघा. प्रश्नार्थक सर्वनाम आपलं एक्सप्लेन करायचं राहिलेलं आहे. प्रश्नार्थक सर्वनाम एक्सप्लेन करू आपण कशा पद्धतीचं असतं. प्रश्नार्थक सर्वनाम 2 प्रश्नार्थक प्रश्नार्थक सर्वनाम. याच्यामध्ये एक म्हणजे कोण आणि दुसरं म्हणजे काय. बरोबर आहे. कोण हे व्यक्तीसाठी वापरतात, काय हे वस्तूसाठी वापरतात. कोण हे व्यक्तीसाठी वापरतात आणि काय हे व्यक्तीसाठी, वस्तूसाठी वापरतात. याच्यामुळे आपण काय विचारतो? प्रश्न विचारतो. कोण आहे दारी? कोण आहे घरात? तुम्ही काय करत आहात? या स्वरूपाचे प्रश्न विचारतो. प्रश्नार्थक सर्वनाम ज्या ज्या वाक्यामध्ये असतं त्याच्या शेवटी नेहमी प्रश्नचिन्ह दिलेलं असतं. प्रश्न विचारण्यासाठी या सर्वनामाचा वापर आपण करतो. पुढचा प्रश्न बघूया. आपण गावाला गेला होता का? वाक्यातील आपण, आपण गावाला गेला होता का, वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा किंवा वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. आपण हे कोणत्या पद्धतीचं सर्वनाम आलेलं आहे? त्यात द्वितीय पुरुषी. दुसऱ्याला विचारून राहिला तो आपण गावाला गेला होता का. स्वतःबद्दल नाही बोलत आहे. स्वतःबद्दल बोलत असता तर प्रथम पुरुषवाचक, दुसऱ्याबद्दल बोलत असता तर द्वितीय पुरुषवाचक आणि तिसऱ्याबद्दल बोलत असला तर तृतीय पुरुषवाचक म्हणतात. पुढचा प्रश्न. सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते? सामान्य सर्वनाम म्हणजे ज्याच्यातनं बोध होत नाही. अनिश्चित सर्वनाम ज्याला आपण म्हणतो. पहिलं म्हणजे हा रबरी चेंडू आहे, हा नाही येणार. बरोबर आहे. कोणी
कोणी बक्षीस मिळवले याचं उत्तर आपल्याला मिळू शकतो. कोणी मिळवले, कोण कोणाचा पहिला, त्याचं नाव सांगू शकतो आपण. कोणी यावे कोणी जावे, आता कोण आलं पाहिजे कोण गेलं पाहिजे काय माहिती. आन्सर नंबर 3, अनिश्चितता दर्शवतं वाक्यामधलं. अनिश्चितता सांगत आहे, अनिश्चित सर्वनाम आहे. कोण आहे तिकडे याचं पण उत्तर भेटू शकतं. फक्त या 3 नंबरचा कोणी यावे आणि कोणी जावे म्हणजे स्पष्टपणे सांगता येत नाही की कोण येणार आहे आणि कोण जाणार आहे. या पद्धतीचे सर्वनामाचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये पडलेले पाहायला भेटतात. सर्वनामाच्या प्रकारापासून मूळ सर्वनामांपासून आपण सर्व माहिती या लेक्चरमध्ये घेतलेली आहे. सर्वनामावरती जास्त नाही पण प्रश्न पडलेले असतात आणि अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला सर्वनामामध्ये पडलेले त्या ठिकाणी दिसतात. आपल्याला जर MCQ ची प्रॅक्टिस करायची असेल, PYQ ची प्रॅक्टिस करायची असेल तर आपण हे लेक्चर सिरीज नक्की पहा. येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आपल्याला याचा नक्की फायदा त्या ठिकाणी होणार आहे. संभाव्य प्रश्न आहेत, प्रश्न सुटण्यासारखे आहेत आणि अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेने पडलेले त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आपल्याला व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आणखीन विस्तृतमध्ये ग्रामर हवं असेल, कारण आपले MCQ चालू आहेत, प्रॅक्टिस क्वेश्चन्स चालू आहेत. आम्हाला ग्रामर येत नाही, शिकायचं आहे, सोप्या भाषेमध्ये शिकायचं आहे, चांगलं शिकायचं आहे, असं की आमचा एकही प्रश्न त्या ठिकाणी चुकला पाहिजे नाही. तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये टाका. आपण त्या पद्धतीचे ग्रामरचे विस्तृत लेक्चर त्या ठिकाणी आपल्या YouTube चॅनलवरती टाकून फ्रीमध्ये असणार आहेत. आपण फ्रीमध्ये ते त्या ठिकाणी पाहू शकतो. आपल्याला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचू द्या, जेणेकरून त्यांची सुद्धा प्रॅक्टिस होईल आणि मराठीची लेक्चर सिरीज आपण कंटिन्यू मध्ये त्या ठिकाणी पाहणं चालू ठेवा.